श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू माय ब्लॉग. चला काय तर कर आपण बाबू? बघूयात की अद्विकचा बर्थडे आपण कशा प्रकारे सेलिब्रेशन केलं ते मी तुम्हाला पूर्ण सविस्तर सांगणार आहे आणि इथे दाखवणार सुद्धा आहे. आणि आम्ही पहिल्यांदा दरवर्षीप्रमाणे गावाकडे अद्वूचा बर्थडे करायचं असं सगळं ठरवलं आणि त्यानंतरला आम्ही 2 दिवस आधीच गावाकडे निघालो. तिकडं सावंतवाडीचे पाहुणेसुद्धा आलेले आणि त्यांनी म्हणायला लागले की इथं वगैरे गार्डन वगैरे चंदगडमध्ये असेल तर चला जरासं फिरून या. मग आम्ही आदूला वगैरे घेतलं. त्यासोबत आणखीन एक बाबू होता, त्याला पण आम्ही घेऊन गार्डनला गेलो. तिथं छान असा हत्ती वगैरे असं मोठे मोठे प्राणी लावलेले छान वाटत होतं आणि आदू अगदी छान आनंदात खेळत होता. तिथं मी त्याला गार्डनला वगैरे गेली ना की अजिबात रोकटोक वगैरे करत नाही, हे करू नकोस पडशील वगैरे काही नाही. तो कसा खेळतोय खेळू दे म्हणते, फक्त लक्ष एवढं ठेवते. त्यानंतरला थोडंसं ढगाळ वातावरण झालं आणि त्यासाठी आम्ही घरी आलो. इथं तो छान मस्त स्वामीनी खेळत होती. हा व्हिडिओ आदूनं शूट केलेला आहे आणि तो मध्ये मध्ये शूट करतो, त्याला आवडतं शूट करायला आणि आपण व्लॉगसुद्धा करायला बघतो तो स्वतःहून. इथं बघू शकता कसं करते. मी आवाज जोडलेली नाही आहे पण तो व्लॉग करतोय की मी इकडं स्वामीनीकडं आलेला आहे, अशा प्रकारे मी त्याला खेळवते असं वगैरे त्याचं चालू होतं. आणि माझं हे थोडंसं केसांना कढीपत्ता वगैरे लावायचं होतं, ते 15 दिवसातून एकदा मी लावते, तसं मी नेहमीप्रमाणे लावून घेतले. अखेर आदूचा वाढदिवसाचा दिवस हा उगवला आणि आम्ही सकाळपासूनच थोडीशी तयारी चालू होती, जेवणाच्या तयारीला चालू होती. पाहुणे वगैरे आम्ही संध्याकाळी येणार होते, सगळ्यांना सांगितलं होतं. आणि अशा प्रकारे सकाळपासूनच घरी असं गलबल वगैरे सगळी सुरू होती. छान तयारी, छान वाटत होतं. आदूला पण नेहमीपेक्षा थोडंसं लवकर उठवले मी. इथं बघू शकता तो रेडी आहे. त्यानंतरला देवाला नमस्कार वगैरे केलं आणि आम्ही आदूचं म्हणजे सकाळीच औषण वगैरे करून घेते त्याला. घरी आम्ही जेवढे आहे आई वगैरे आम्ही सगळे दरवर्षी ते सकाळीच औषण वगैरे करून घेतो आम्ही, कारण बड्डे ही आपण संध्याकाळी करतो आणि दिवस हा असाच जातो. त्यामुळे सकाळच्या वेळीच आपण औषण वगैरे केलेलं बरं असतं. आणि मी आधी औषण त्याला छानसं करून घेतली. आदू छान बसून औषण करून घेतं, त्यालाही सगळं हे केलेलं आवडते आणि छान करून घेत होता. ही प्रथा खरंच खूप छान, भारतातली प्रथा खूप छान आहे, सकाळीच औषण वगैरे करणे. आधी तर केक वगैरे असं काही नव्हतंच, पण पहिल्यांदा ज्यावेळी पूर्वी ज्यांचा वाढदिवस असायचा त्यावेळी सकाळी जरा लवकर उठून घरातल्या सगळ्या स्त्रिया त्याची आरती वगैरे करत होते आणि ही प्रथा खरोखर खूप चांगली आहे. आणि मी सुद्धा आदूला औषण वगैरे केले, मग जाऊबाई केल्या, त्यानंतरला आईसुद्धा केल्या आणि छान छान त्याला आशीर्वाद दिलो आम्ही. आणि आदू सगळ्यांचे नमस्कारही केला. थोडंसं त्याला गोड खाऊ दिलं, पण त्याला ते गोड खायचं नव्हतं. परत मग त्याला ताईनं थोडंसं साखर घातली आणि साखर खाल्ला. त्याला साखर खायला खूप आवडते, तशी देत नाही पण त्याला आवडतं खूप आणि खाल्ला. त्यानंतरला आम्ही तिघेच आदूचं औषण केलं. मग आई म्हणाले आम्ही तिघंच झालो गं. मग त्यावेळेला आमची छोटीशी स्वामिनी होती, तिच्याकडून सुद्धा आम्ही छान त्याचं औषण वगैरे करून घेतलं आणि आदू पण हॅपी होता. त्यानंतरला त्याला सकाळीच आम्ही मंदिरला वगैरे जाऊन नमस्कार करून आणलो. इकडे रवळनाथ मंदिर आहे, तिथे जाऊन आम्ही त्यांच्या पप्पासोबत जाऊन तो नमस्कार वगैरे करून आला. त्यानंतरला जेवणाची तयारी होती, आई अशी त्याला मायाने कुरवाळली. त्यानंतरला आदू आईचा नमस्कार केला आणि छान असं गोड आशीर्वाद घेतला. त्यानंतरला ताईंच्या पाया पडला, म्हणजे त्याची मोठी मम्मी ना, मग बाबांचे, नंतरला त्याचे मोठे पप्पा, मग नंतरला स्वामीनी उठलेली आणि स्वामीनी त्याला औषण केली. छान अशी, किती गोड छोटीशी आहे पण बघा ना किती छान औषण करते. खरंच हे मेमरीज खूप असं म्हणजे आठवतात. नंतरही ते मोठे झाले की म्हणणार मी इतकी छोटी असताना असं केले वगैरे. हे आपण शूट करतो, खरोखर चांगलं आहे पुढं बघायला. आणि अशा प्रकारे ती छान आपल्या दादाला औषण केली आणि बर्थडे विश केली आणि गोड स्माईल करून. त्यानंतरला थोडंसं साखरही तिने खाडवली. आदू खुश होता, तिला खूप छान खेळवतो आहे आदू. आणि त्याचं आता कसं इकडं गावाकडं आल्यापासून थोडंसं मोबाईल बघायचं थोडंसं कमीच झालं म्हणायचं, कारण तो तिच्यासोबत जास्त टाईम स्पेंड करतो. आणि अशा प्रकारे स्वामींनी तिला साखरही खाडवली. इकडं आमची मसाल्याची वगैरे तयारी सुरू होती आणि स्वामींनी आदविकला एक चटई घालून तिथं खेळवायला सांगितलं आणि तो खेळत होता. लाईट वगैरे लवकरच जायची म्हणून आणि
स्वयंपाकची तयारी ही सकाळपासूनच सुरू केलेली. माझी मम्मी ही पुढं आली कारण तिला आम्हाला हेल्प करायचं होते म्हणून. येताना ती गजरा छान अशी गुलाबची फुलं वगैरे घेऊन आली. आल्या आल्या तिचं काम सुरू झालं. ती म्हणायला लागली की चपाती मी बनवते आणि आम्हाला जरा जास्त चपाती बनवायचे होते. आणि इथे तुम्ही पीठ बघू शकता किती आहे. अंदाजे आम्हाला 70-80 एवढी इतके तरी चपाती बनवायचेच होते. आणि म्हटलं आता बघूया किती होतात कसं वगैरे. इथे तुम्ही पीठ बघू शकता. त्यानंतरला फर्स्ट टाईम आम्ही आदूच्या बड्डेला नॉनव्हेज करायचं असं ठरवलेलं. आई इकडं चूल ठेवून असं चुलीवरती आमटी वगैरे फोडणी घातली. इकडं आतमध्ये आमचं सुक्कं वगैरे असं करायचं वगैरे चालू होतं. कारण आम्हाला पाहुणी यायच्या आत जेवण तयार करायचं होतं. कारण कसं होतं दरवेळी थोडंसं लेट होतं आणि आम्ही जेवणामध्ये लागतो आणि आलेल्या पाहुण्यांचा इतका पाहुणचार होत नाही. म्हणजे त्यांच्याशी बोलत वगैरे बसायला अजिबात वेळ भेटत नाही. त्यामुळे आम्ही ह्या वर्षी असं ठरवलेलं की जेवण लवकर करायचं. इकडं आजूच्या पप्पांचं कसं डेकोरेशन वगैरे चालू होतं. मी चपाती भाजून घेत होते, मम्मी मला लाटून देत होत्या. आणि संध्याकाळची वेळ अखेर आली. सगळे पाहुणे वगैरे आलेली. छान आम्ही सुद्धा रेडी झालेलो. मस्त आदूलाही रेडी केलेलो आम्ही. आणि इथं छोटे छोटे मुलं आलेली. त्यांच्याशिवाय तरी बड्डे हा अधुरेच. लहान मुलं तर अगदी लागतात. आम्ही केकसुद्धा आणलेलो आणि एक थोड्याच वेळानं आम्ही बड्डे सेलिब्रेशन करणार होतो. इथं आदू खुश होता. त्याला केक कधी कट करू हे त्याचं चाललेलं. आणि आम्ही त्याला म्हणत होता थोडंसं थांब, झालंच आता. आणि संध्याकाळीसुद्धा आम्ही सगळे ओळखी आणि त्यानंतरला फॅमिलीला केक कट केला. आमची स्वामी पण होती समोर, पण आजूला येऊन थांबलेला. अशा प्रकारे आम्ही आदूला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आणि त्याचा वाढदिवस अशा प्रकारे आम्ही सेलिब्रेशन करत होतो. छान वाटत होते. सगळे आले तरच खूप छान वाटतात. बड्डे हा मोठ्याने करण्याचा हा एकच हेतू की सगळे येऊन माझ्या आदूला छान आशीर्वाद द्यावं, असं ही एकच इच्छा असते. किंवा ह्याच्यातून काही दाखवायचं नसते आम्हाला की आम्ही बड्डे कसं सेलिब्रेशन करतो किंवा किती मोठ्यानं करतो. हा हेतू अजिबात नाही आहे. आणि आदू कसा खूप लाडका आहे. ह्या घरातला इकडं पहिला मुलगा आहे तो छोटा. आणि माझ्या माहेरकडे तो अगदी लाडोबा आहे, छोटासा शेंडेफळ आहे. आणि त्यामुळे आम्ही असं छान त्याचं बड्डे सेलिब्रेशन केलं. माझी आजी देखील आलेली आणि इथं बड्डे झाल्या लहान मुलांची पहिली पंगत बसलेली. ते खूप छान खेळत होते. त्यांना रिटर्न गिफ्टसुद्धा दिलो आम्ही. दरवर्षी आम्ही त्यांना छोटंसं म्हणजे स्कूलला काय युजिंग असेल पेन्सिल रबल पेन अशा प्रकारे आम्ही त्यांना रिटर्न गिफ्ट देतो. आणि इथं आमचं दादाचं वगैरे डिस्कशन चालू होते की बड्डे असू दे दादा, बड्डे झाल्यानंतर आज तू राहा आणि उद्या जा, असं वगैरे काय काय चालू होतं. दादा म्हणतो नाही गं, काम आहे आणि जायला पाहिजे, नेक्स्ट टाईम आलं की नक्की राहतो, असं वगैरे आमचं डिस्कशन चालू होतं. अशा प्रकारे आमचं इथं छानसं बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे. यादूला खूप सारे गिफ्ट्स पण भेटलेले आहेत. तो व्लॉग मी नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला नक्की दाखवेन. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की समजा. आणि तुम्ही बर्थडे कसे सेलिब्रेशन करता हेही मला नक्की कळवा. माझ्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब अजून केली नसतील तिने करा आणि खूप सारे लाईक्स करा. आणि अशा प्रकारे आमचा आदूचा बड्डे आम्ही सेलिब्रेशन केलो. हा मोठा व्हिडिओ आहे आणि मी मुद्दामच सविस्तर घातला कारण हा पहिलाच व्हिडिओ आहे म्हणायचा. ओके गाईज, बाय बाय.